जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. तर राग गेलाय ना तुझा, तर मग सौमित्रशी एकदा बोलतेस का? तुम्ही सगळेजण माझ्याशी बोललात, मी माफ केलंय तुम्हाला. यापुढे सौमित्राचं नाव काढायचं नाही. मला सगळं काल गॅरी इथे का आला होता आणि मला न भेटता का गेला, तुम्ही मला कोंडून का ठेवलं होतं सांगा आत्ताच्या आत्ता. अगं नापास होतील तुझ्या वर्गातली मुलं, एवढं ओरडशील तर. ना गॅरी बरोबर ना काहीतरी प्लॅन ठरलाय आणि तो यांच्या डोक्यामध्ये. मी पण तो प्लॅन फाइंड आउट करणार. तुला मी चांगला ओळखून आहे गुरु. राधाच्या आयुष्यात सुख येऊ द्यायचं नाहीये तुला. तिला कुठल्याही प्रकारचा आनंद मिळू द्यायचा नाही, एवढा एकच हेतू आहे तुझा, बाकी काही नाही. हेच हवं होतं ना तुला. आणि मी सुद्धा आता अमेरिकेला कायमचा निघून जाणार आहे, मग काही प्रश्नच येत नाही. अरे यार, हाच निघून गेला तर कसं होईल? याच्या आणि राधिकाच्या मागे सगळ्यांना बिझी करून सगळे गाफील असताना पैसे चोरायचे होते ना मला. नाही नाही सौमित्र, काही करून मी तुला जाऊ देणार नाही. बरं आनंद भाऊजी, जेनी, मी आता जातीये तर सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही अगदी निश्चिंतपणे जा. मी म्हटलं होतं ना की आपण सौमित्रला सुद्धा राधिकाच्या पाठोपाठ तिकडे त्या गावी, म्हणजे काय साखरगावला पाठवूया. मला गप सांग गॅरीचा काय प्लॅन आहे. मला माहितीये तू खोटं बोलतोस आणि बाय द वे मम्मानी मला सगळा प्लॅन सांगितलाय ऑलरेडी. ते आपलं ठरलं होतं की तिला प्लॅन विषयी काही सांगायचं नाहीये म्हणून. अरे ऑफिशियल प्लॅन बद्दल सांगितलं पण गॅरीच्या प्लॅन बद्दल सांगितलंच नाही ना मी. कसं कसं 35 करोड ऑफिस मध्ये देणार आहे ना. अरे पण 35 करोड गॅरी आपल्याला आणून देणार ते मी तिला सांगितलंच नाही ना. इथे काय करतोयस? गुरुनाथ, इथे काय करतोयस? तू का नाही मला सांगितलंस रे 35 करोड बद्दल? तसं नाहीये, मी तुला सांगणारच होतो ना. कधी? मला शॉपिंग करायला किती उशीर झाला असता माहितीये? शॉपिंग? माय मॉम इज नॉट फीलिंग वेल, सो आम्हाला तर तिथे जावं लागणार आहे. त्यांना घेऊन डॉक्टरांकडे जायचं. ही फाईल आहे, ते शेतकऱ्यांच्या फंडचं डिटेल्स आहे ह्याच्यामध्ये. हो पण याचं काय? ऍक्च्युली ही फाईल ना ते त्या गावामध्ये पोचवायची आहे जिथे ते शेतकरी आहेत ना. ते तू करशील का प्लीज? हो मी पोचवतो. हे असं प्रेमानं आईचं जेवण मिळालं ना की अगदी माहेरी आल्यासारखं वाटतं. मग अख्खी भाकर खा. आओ खा खा. बर बरं का राधिकाताई, भिकू आबानं आणि आजीनं खूप कष्ट केलेत. त्यांच्या कष्टाला तोड नाही ताई. त्यांनी मुलांना शिकवलं, वाढवलं, मोठं केलं. त्यांना वाटलं होतं पोरं गावाकडे येतील, गावाचं बघतील, शेताचं बघतील. लय आशा लावून बसले होते ताई, पण पोरं गावाकडे फिरकलेच नाही. इथे काय वाढलंय? पाऊस नाही त्यामुळे पीक पाणी नाही, दुष्काळ पडलेला, त्यात तरुण पोरं गावाकडे पाठ फिरवतात. ताई, इथं रोजगार नाही तरुण पोरांना, दुष्काळ, त्यामुळे अन्न नाही मिळत. जेमतेम 2 वेळची भाकर मिळते, तेवढंच काहीतरी बस. ताई, त्याच्यातच आम्ही देवबापाचे आभार मानतो. कसं करता हे सगळं? निराश व्हायला नाही होत? पुन्हा पीक पेरायची उमेद येते कुठून? निराशा होते ना ताई. आणि पीक कसं काढाल म्हणाल, अर्ध्या शेत जमिनी सावकाराकडे गहाण असतात. का साहेब, गावात पैसा नाही आणि त्यामुळे गावात चांगला दवाखाना नाही. आता आजार का कोणाच्या हातात असतो का साहेब? आम्ही आजारी पडलो ना साहेब, आमच्याकडे 2च पर्याय शिल्लक राहतात. एक तर जमीन विकायची, नाही तर सावकाराकडे गहाण ठेवायची. साहेब, सावकाराच्या वाड्यावर रांग लागलेली असते जमीन गहाण ठेवायला. ते आहेत ठेकेदार, ते देतात ना पैसे. आणि एकदा का जमीन सावकाराकडे गहाण पडली तशीच पडून राहतं बघा. शेतकरी व्याज काय देऊ शकत नाही, याजावर याज चढत जात आणि या चक्रात शेतकऱ्यांना फार पिळवणूक होते बघा. हो, पण आता तुम्हाला हे सगळं करण्याची अजिबात गरज नाही. आता तुम्हाला सगळ्यांना फंड्स उपलब्ध होणार आहे. त्या पैशाचा वापर तुम्ही
तुम्ही शेतीसाठी, शेतीच्या अवजारांसाठी, पिकांसाठी, बी बियाणांसाठी या सगळ्यासाठी करू शकता. हा, आणि याचा कोणताही मोबदला घेतला जाणार नाही. हे सगळं तुमच्या हक्काचं असणार आहे. ताई, तुमच्या बोलण्यानं ना लई आधार मिळतो बघा. एक उम्मीद येते. वय नवा ठरलं तर मग मंडळी, उद्या गावात श्रमदान होणार आहे. हा, म्हणजे शेततळ करायची ताईंची कल्पना आहे. आपण गाव मिळून श्रमदान करणार आहे. ताई मार्गदर्शन करणार आहे उद्या. काय ताई करणार ना? काय राधिका ताई मार्गदर्शन करणार? अरे मग काय. हो, मार्गदर्शन नाही, मदत करेल. आणि हे सुद्धा असतील जमलं तर. हो अर्थातच, हो असेल ना. ठीक आहे ठीक आहे, हे दोघं आपल्या सोबत असतील आबा उद्या, बरं का मंडळी. हा, राधा, सौमित्र, जे काय घडलं त्यामुळे तू चिडणं साहजिक आहे. मला खरं तर कोणाशीच बोलायचं नाही, कोणालाच त्रास नको म्हणून अमेरिकेला निघूनही जाणार होतो. तुझ्याविषयी कोणत्याही प्रकारचा राग नाही आणि मला तो ठेवायचाही नाही, कारण मला आपली मैत्री जास्त महत्वाची वाटते. येऊ का जेवायला? मी पोपटराव जागीरदार, या साखरगावचा सावकार आहे. मी या साखरगावचा मी समदकाई आहे. एक मिनिट, मी काय म्हणते, आपण एक काम करू शकतो. आपण ताईसाहेबांशी बोलूया. पण त्यांचा नंबर कुठे आपल्याकडं? मामी, अहो तो नंबर भैया साहेबांच्या मोबाईल मध्ये नक्की असणार. पण तो भैयांना न कळता घेता आला पाहिजे. मामी, एक आयडिया आहे. काय इकडे सांगते. रेयांश हा लहान आहे, त्याला ओरडणं आणि त्याच्यावर रागराग करणं सोडा. मग प्रेमानेच ओरडते. जर तो व्यवस्थितपणे खाल्लं नाही वगैरे पुढे कसं त्याला काय कळतंय ते? पण त्याला कळत नाही म्हणून तर मी ओरडते. त्याला ते ओरडलेला तरी कळेल का? बिल्डिंग मधले सगळे शेजारी दुसरीकडे घर शोधतायत, कारण तुम्ही मोठ्या मोठ्याने बोलता आणि त्याचा त्यांना त्रास होतो. चुकीचं आहे. काय गो, काय झाला? किती येला सायसर? सून खाया तुझी. सरिता, गो सरिता. किती वया तुका सरिता? अगो असा काय करतोस? तुम्ही माणसांका टाकलास, पण त्यांना नाही. रोज येणं जाणं असता घरात. हा जिला नाही म्हणान म्हटला काय झालं? काय गो कापतस की त्या? भूता म्हणा होती ती खरा असा? चल दे समोर. छाया, मी सोडा ना मग. आता तर मी तुका सोडूच आहेस नाही. छाया, काय करतेस? किती त्या पोराची हाल करतेस? सोडते का? गो राव समोर ठेव नारळ हात आणि सांग सगळा खरा काय ता. अशीच एक आमच्या हृदयातली व्यक्ती, जी भेटल्या क्षणापासून आमच्या सोबत राहिली, कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवली नाही आणि मैत्री खेरीज दुसरं काही मागितलंही नाही. परंतु आज आम्ही त्यांना देणार आहोत, मोठी जबाबदारी देणार आहोत. प्लीज सांगा ना मला, त्यांचं नाव वेगळं नाहीये ना? त्याचं खरं नाव आहे गजेंद्र उर्फ गजा पाटील. त्याचं फक्त नावच खोटं नाहीये, तर तो अख्खा माणूसच खोटा आहे. विश्वासघात आणि विक्रांत, गजाची जात एकच आहे. अहो, डॉक्टरने मला तुमची काळजी घ्यायला सांगितलं बघा. ते कायम काम आणि टेन्शन असेल तर ते काय ते डिप्रेशन वाढतं म्हणतात. अहो, यावर त्यांनी मला उपाय बी सांगितलं. काय? दर तासाला 1 ग्लास पाणी प्याय, मग उठायचं, जरा फेऱ्या मारायचं. आणि डोळे मिटून बसून राहायचे.
लिहायला वाचायला मुलं शाळेत जायला लागलीच शिकले मी. म्हणजे मुलांनी शिकवलं मला. आईपासून शिकवलं मुलांनी. माझ्या टीचरने असं सांगितलं, आम्हाला तसं सांगितलं. मग त्याच्यावरती मी अक्षर गिरवत राहिली की जे तिकडनं शिकून यायचे ना मी इकडे गिरवायची. मग ते मला पण यायला लागलं, माझी मुलं पण शिकली.